हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आज आपल्या ब्लॉगमध्ये असं स्पेशल काय असणार आहे, म्हणजेच मी तुम्हाला ऑर्मी क्वार्टरचा होम टूर देणार. कारण आतापर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये होम टूर कुठलाच नव्हता, ना माझ्या रूमचा होता ना कुठलाच नाही. बट आज मी तुम्हाला स्पेशल आर्मी क्वार्टरचा होम टूर देणार. चला तर मग बघूया आर्मी क्वार्टर कसे असतात. हा बघा, हे क्वार्टरच्या बाहेरचा एरिया आहे. हे समोर दिसत आहेत ते पण क्वार्टर्सच आहेत. आणि तो मेन गेट आहे जो की आर्मी क्वार्टर्समध्ये एंट्री केली जाते. तिथं विदाऊट एंट्रीचं परमिशन नाही आहे. हे बघा किती सुंदर व्ह्यू आहे बाहेरचा, किती भारी वाटतोय ना. खरंच खूप जबरदस्त. ओ माय गॉड, खरंच मला इथे येऊन इतकं भारी फील होतं, इतकं भारी. खरंच काय मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. आणि हे आहे आमच्या दादाचं क्वार्टर. चला आता मी तुम्हाला आतमधून सर्व क्वार्टर दाखवते. क्वार्टरच्या बाहेरचा एरिया, जसं की दादा आणि वहिनीने एक छोटंसं गार्डन बनवलं आहे, तो वालं पण. हा मेन एंट्री गेट आहे. चला आता आपण जाऊया आतमध्ये. आता आले आतमध्ये. हे बघा, हे छोटंसं गार्डन आहे जे की माझ्या वहिनीने तयार केले. कारण इथे अगोदर मी याच्या आधी पण आली होती ना, तेव्हा पण खूप सारे फ्लॉवरचे झाड होते, तरकारी वगैरे होते. बट आता ते काही नाही आहेत, कारण दादा वगैरे यांनी सुट्टीला गेले होते. तर कसं त्यांना पाणी नसल्यामुळे ते झाडं मरून गेले, म्हणजे सुकले. हे बघा, हे झेंडूचं झाड आहे, याला किती मस्त फ्लावर लागलेत, किती सुंदर झेंडूचे फुलं. हे एक छोटंसं इथे पण आहे. आता याला काय म्हणतात मला नाही माहीत, पण फुलं क्यूट आहेत बघा ना. हा पण आहे एक, याला पण काय म्हणतात माहीत नाही. इथे पण आहे, हे बघा किती सुंदर आहेत. आणि इथे आहे शिमला मिरचीचं झाड, याला शिमला मिरची पण लागली आहे. हे बघा, इथे वांग्याचं झाड आहे, याला वांगे पण लागलेत. हे बघा किती सुंदर वांगे आहेत. आणि यांचा कलर पण बघा ना किती मस्त आहे. आमच्या दादाची तर मज्जाच मज्जा आहे बाबा. नॅचरल सब्जी ऑर्गॅनिक खायला भेटते घरच्या घरीच. आणि ते दोघंच आहेत, म्हणजे तिघं आहेत, एक छोटा बेबी आणि दादा आणि वहिनी, तर सफिशियंट आहे दोघांसाठी. हे इथं गुलाबाचं झाड आहे. हे बघा किती सुंदर गुलाबाचे फुलं लागले तिथे. आणि इकडे पण एक झाड आहे फ्लॉवरचं. हे बघा, याचं नाव तर माहीत नाही मला, पण छान आहे. तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा प्लीज. चला मी आता आतमधला एरिया दाखवते तुम्हाला. तर इथून एंट्री करायची आतमध्ये. ही दादाची सायकल आहे, ती प्रेमची सायकल आहे. इथे स्कूटी असते, पण स्कूटी वहिनी घेऊन गेल्या आहेत, त्या मार्केटला गेलेत. चला आता आतमध्ये दाखवते. हा सेफ्टी गेट आहे जाळीवाला, कारण आर्मी क्वार्टर्स म्हणल्यावर सेफ्टी तर असायलाच पाहिजे. चला आता आतमध्ये जाऊ. हे बघा, हा हॉल आहे. जास्त मोठं काही नाही, छोटंसंच आहे, 1 BHK. बट कसं आहे ना, एका आर्मीच्या बायकोचं, म्हणजेच फौजी वाईफ, त्यांचं स्वप्न असते. त्यांना एका मोठ्या महिलाची अपेक्षा नसते, बट एक छोटंशा आर्मी क्वार्टरची किंवा फौजीसोबत राहायला भेटलं तेच त्यांच्यासाठी पुरेसं आहे खूप. कारण एका फौजी वाईफचं स्वप्न असते की आपण आपल्या फौजीसोबत असायला पाहिजे, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायला पाहिजे. हे क्वार्टर म्हणजे फौजी वाईफला एका महिलापेक्षा कमी नाही आहे बरं. चला आता तुम्हाला मी पूर्ण दाखवते. हे इथे देवघर आहे छोटंसंच, जो की माझा दादा रोज इथं पूजा करतो आहे. मी त्याच्या ब्लॉगची ID मेन्शन करणार, तुम्ही बघूनच घ्याल त्याचे ब्लॉग, तुम्हाला तिथे दिसणारच तो इथे पूजा करतो आहे ते. हा कॅलेंडर आणि हा आमच्या प्रेमचा चार्ट ABCDचा. आणि हे बघा इथं छोटंसं डेकोरेशन केलं आहे. सिम्पल आहे, छोटंसंच आहे, पण छान वाटतं. कारण एकदम बचबच पण छान नाही वाटेल, आणि दादाला तसं आवडत पण नाही. दादाला फक्त सिम्पल आवडतात सर्व गोष्टी.
ही बघा राधाकृष्णाची मूर्ती किती मस्त आहे आणि किती सुंदर आहे. खरंच खूप भारी वाटते. इथे पण आहे शोपीस. तिथे घड्याळ आहे बघा. हे इथे पण डेकोरेशन केले थोडं. ते सर्व ऑनलाईन बोलवलेलं आहे. हे बघा हा होता असा हॉल. चला आता मी तुम्हाला बेडरूम दाखवते. बेडरूममध्ये जातानाच हा मध्ये पेस आहे. इथे फ्रीज ठेवणं आहे आणि ही वॉश बेसिन आहे. हे बघा वॉश बेसिन. इथे दादाचे प्रोडक्ट ठेवून आहेत. इथे ताईचे आय मीन वहिनीचे. हे इकडे बेडरूम आहे. ही इथे आमचा प्रेम झोपलेला आहे तो. हे बघा या साईडला टी व्ही लावलेली आहे. खरंच खूप भारी वाटते इथे येऊन. चला आता किचन दाखवते. हे बघा हे आहे किचन. छोटंशीच आहे पण क्यूट आहे. हे बघा. हे बघा हा माठ किती सुंदर वाटते, किती सुंदर दिसतंय. चला आता मी तुम्हाला बाहेरचा एरिया दाखवते. बाहेर म्हणजे बाल्कनी टाईप आहे. बाल्कनी समजू शकता बट आता त्याला आपण बाल्कनी पण नाही म्हणणार कारण ग्राउंड फ्लोअरला आहे तर बाल्कनी नाही म्हणता येत. हे बघा हा आहे बाहेरचा एरिया. खूप भारी वाटते. खूप म्हणजे कसं इथे आपण येऊन बसू शकतो. सायंकाळचं टी म्हणा किंवा मग सकाळी ब्रेकफास्ट टी वगैरे इथे घेऊ शकतो आपण कारण नॅचरल हवेमध्ये इकडून तिकडून मस्त हवा येते गारगार. तिकडे सनसेट झालेला आहे पण आता ते झाडं असल्यामुळे काही दिसणार नाही व्यवस्थित. पण खरंच खूप भारी वाटते इकडे. खूप भारी फील होतं आहे. काय सांगू तुम्हाला आता मी. मलाच इतकं भारी वाटतं तर विचार करा एका फौजी वाईफला किती भारी वाटत असेल. कारण त्यांनी फक्त या क्षणाची वाट बघतात की आपल्या फौजीसोबत आपल्याला कधी राहायला भेटेल, कधी आपण क्वार्टर्सवर जाणार, कधी त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करणार. त्यांना याच गोष्टीची अपेक्षा असते. त्यांना जास्त काही नको आहे. कारण फौजी व्हायचं स्वप्न फक्त एवढंच की आम्ही आमच्या फौजीसोबत राहावं. खरंच प्रत्येकाच्या नशिबात नसतोय बरं हा क्षण. नशीबवाल्यालाच आर्मी क्वार्टरमध्ये राहायला भेटते आणि तसं माझं पण नशीब चांगलंच म्हणावं लागेल. जास्त दिवस काही नाही पण 8 दिवस म्हणा 4 दिवस म्हणा मला इथे राहायला भेटले. खरंच खूप नशीब आहे आणि ते अनुभव मला पण घेता आला आहे. बघा किती सुंदर व्ह्यू आहे बाहेरचा. खूप मस्त. हे इकडे पूर्ण फॅमिली असतात पूर्ण क्वार्टर्सवर. ते बघा तिकडे आता कसं सायंकाळचा टाईम झाला आहे तर सर्व फिरायसाठी बाहेर आलेत. आणि सो आता मला पण काही काम नव्हतं. वहिनी पण बाहेर गेले आहेत आणि दादा पण ड्युटीला गेलेत. मग काय करावं म्हणलं चला आपल्या फॉलोअर्सला आर्मी क्वार्टर तरी दाखवून द्यावं या विचाराने दाखवले. खरंच राव पण सिरियसली इथं राहायची फिलिंग खूप काही वेगळीच आहे. खूप वेगळं फील होतं इथं राहायला. कारण मी माझ्यावरूनच सांगते मला इतकं भारी वाटतं ना इथलं वातावरण. हे इथल्या सगळ्या गोष्टी बघून खूपच भारी वाटते.